शेवगा वाफवून न घेता अशा पद्धतीनं कधी तुम्ही आमटी केली आहे काय? बघा करून. प्रथम कढईत थोडं तेल, हिंगडी, मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता घालून परतून घ्यायचं आहे. त्याच्यातच टमॅटो घालून थोडं सॉफ्ट होऊ द्यायचं आहे. टमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर चटणी, मीठ, जिरंपूड, धनपूड, हळद आणि हा एव्हरेस्टचा गरम मसाला घालून परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यात थोडं पाणी घालून उकळी आल्यानंतर ह्याच्यात ह्या शेवग्या घालायच्या आहेत, जेणेकरून हे शेवग्यात सगळे मसाले आतपर्यंत मुरले जातात आणि शेवगा खाताना एकदम टेस्टी लागतो. नंतर त्याच्यात शिजवलेली डाळ घालायची आहे. तुम्ही मिक्सी घालू शकता, मी फक्त मुगाची डाळ घातलेली आहे. डाळ घालून असं सर्व करायचं. इतकं छान लागतात शेवगे खाताना. आत पण सगळे फ्लेवर आपल्याला लगेच लक्षात येतात.